नमस्कार. आम्ही इथे लोकसंघर्ष पक्षातर्फे आज इथे जमलेलो आहे. पुणे हे एक सांस्कृतिक आणि चांगलं सभ्य लोकांचं शहर असं पुणे शहराची ओळख आहे. आणि अशा पुणे शहरामध्ये ज्यावेळेस स्वारगेट 4 दिवसापूर्वी स्वारगेट इथे जी घटना घडली, एका महिलेवर अत्याचार झाला, असे ज्यावेळेस पुण्यामध्ये घटना घडतात त्यावेळेस पुण्याचं नाव हे खराब होतं. आणि अशा ज्या घटना घडल्यानंतर पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत का, असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. सर्वसामान्य आपण सगळेच आहोत. आपल्या घरातल्या महिला समाजात वावरतात. आणि अशा ज्यावेळेस घटना घडतात स्वारगेटसारख्या ठिकाणी, जिथे गजबजलेलं ते ठिकाण असतं, आणि सकाळी 5-5:30 वाजता अशी घटना घडल्यानंतर खूपच वाईट असं वाटतं. त्यामुळे लोकसंघर्ष पक्ष त्या घटनेचा पहिल्यांदा निषेध करतो. आणि लोकसंघर्ष पक्षातर्फे इथं निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे. त्यासाठी आमचे लोकसंघर्ष पक्षाचे सदस्य आणि लोकसंघर्ष पक्षाचे अध्यक्ष इथं आपले विचार मांडतील. लोकसंघर्ष पक्षाचे सदस्य ॲडव्होकेट संदीप वाघ आपले विचार मांडतील. नमस्कार. सर्वप्रथम मी पुण्यामध्ये जी घटना घडली स्वारगेट या ठिकाणी, त्या घटनेचा लोकसंघर्ष पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. खरं तर निषेध करून ह्या अशा घटना थांबतील का असं मला वाटत नाही. परंतु आपण सर्वांनी, संवेदनशील नागरिकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण का पुणे हे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा असणारं शहर आहे. पण आज हे एका वेगळ्या गुन्हेगारी वृत्तीकडे कसं वाढत चाललंय याकडे तर प्रशासनाने लक्ष दिलंच पाहिजे. परंतु एक नागरिक म्हणून आपण किती संवेदनशील राहू शकतो याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरी आई आहेत, मुले आहेत, बहीण आहेत, या सर्वांना आज पुण्यामध्ये फिरत असताना, रस्त्यावर फिरत असताना भीती निर्माण होत आहे. आणि त्यांचं प्रोटेक्शन कोण करायचं हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. मुंबई असेल, मुंबईमध्ये तर वारंवार या घटना घडतच आहेत. पण आज पुण्यामध्येही या घटनांचा वाढ होत आहे. खरं तर मी कालच काही एक आकडा वाचला, जवळजवळ 40,000 बलात्कार हे दरवर्षी होत आहेत भारतामध्ये. आणि एका सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार दर 15 मिनिटाला बलात्कार होत आहे. खरं तर ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. सर्व नागरिकांना सतर्क होण्याची गरज आहे आणि यावर एक चांगला लढा उभा करणं गरजेचं आहे. मी आज पक्षातर्फे माझे मनोगत एवढ्यासाठी व्यक्त केले की प्रत्येकाच्या घरी आई, बहिणी, मुली आहेत. आणि या लढ्यासाठी प्रत्येकानं आमच्यासोबत येऊन हा लढा पुढं शासनापर्यंत घेऊन जाऊन शासनाकडून यासाठी प्रतिमात्मक अशी काही उपाययोजना करण्यासाठी शासनाला भाग पाडलं पाहिजे. या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी निषेध सभा आयोजित केली आहे. मी विनंती करतो आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश माखने यांनी पुढील मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विविध भागातनं जमा झालेल्या लोकसंघर्षाच्या संवेदनशील सदस्यांचं सुरुवातीला तर मी स्वागत करतो. आज हे वेंगुर्लेकर काका डोंबिवलीवरनं आलेत, काही लोक पुण्याच्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले आहेत. हे आज इथं का जमलेले आहेत? कारण लोकसंघर्ष
हे एक संवेदनशील लोकांचा पक्ष आहे। राजाचं कर्तव्य काय असतं? राजाचं कर्तव्य काय असतं? जनतेला अन्न, वस्त्र, न्याय आणि सुरक्षा द्यायचं असतं। पण हा जो भारताचा आणि राज्याचा राजा आहे, हा याच्यामध्ये सपशेल असमर्थ आणि अपयशी ठरलेला आहे। अरे अन्न तर आमचं आम्ही कमवतोय, वस्त्र आम्ही आमचं कमवतोय, न्याय द्यायला तुम्ही भाग नाहीये। अरे कमीत कमी सुरक्षा तरी द्या आम्हाला। तुम्ही सुरक्षा सुद्धा द्यायला आम्हाला नकार देताय, त्याच्यामध्ये तुम्ही अपयशी ठरताय। अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? एकीकडे लाडक्या बहिणींच्या पैसे द्यायचे आणि दुसरीकडे त्याच बहिणींवरती अत्याचार करायचे, हा तुमचा विचार आहे का? मग पहिलं घरी बसा। हे लोकसंघर्षाला अजिबात मान्य नाहीये। ज्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला एक सांस्कृतिकपणे शिक्षणाचं माहेरघर आहे, आज त्या पुण्याला तुम्ही बलात्काराचं माहेरघर बनवलंय। अरे लहान लहान मुलं म्हणजे मी मुलींबद्दल नाही बोलत आहे, फक्त मी मुलांबद्दलही बोलतोय। पुण्याच्या कर्वेनगर भागातल्या मिलेनियम स्कूलमध्ये ज्या टीचरनी 5-6 मुलांवरती 10 वर्षाच्या लैंगिक अत्याचार केले, ती बॉय होती, बॉय। आज तुम्ही कुठल्या थराला नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? आणि म्हणून लोकसंघर्ष पक्ष राज्य सरकारकडे आणि भारतीय सरकारकडे मागणी करताय। व्हीआयपी असो, सेलिब्रिटी असो, गुन्हेगार असो, नाहीतर तुमचा स्वतःचा मुलगा असो, सगळ्यांचा चौरंग झाला पाहिजे। हा चौरंगाची जोपर्यंत शिक्षा कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत लोकसंघर्ष पक्ष अशी आंदोलनं रस्त्यावरती उतरून करत राहणार आहे। आणि आज महाराष्ट्राच्या जनतेला लोकसंघर्षाच्या माध्यमातून एक आश्वासन देतो, ज्या दिवशी लोकसंघर्ष पक्षाची सत्ता येईल, त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये चौरंगाचा कायदा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। महाराज काय वेडे नव्हते त्या रांजाच्या पाटलाचा चौरंग करायला, आणि आम्ही पण काय वेडे नाहीत चौरंगाची शिक्षा कायद्याचे रूपांतर करायला। होय, आम्ही ही कायदा आणणार, आणि जो कोणी महिलांवरती, लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार करेल त्याचा चौरंग आम्ही करणार म्हणजे करणारच। गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे, आणि याला काही प्रमाणामध्ये समाज देखील कारणीभूत आहे। आम्ही कायम सांगत असतो की समाज बिघडला तर घर बिघडतं, कारण आपण समाजाचे घटक आहोत। समाज आपल्यासाठी नाहीये, आपण समाजासाठी आहोत। लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये कामवाली बाई येते, ड्रायव्हर येतो, आपल्या ऑफिसमध्ये कामाला लोक असतात, त्यांच्या मनामध्ये जर का विषमतेची भावना निर्माण झाली तर चोरी असो, बलात्कार असो, दरोडे असो, खून असो, हे होत राहणार। आणि म्हणून समाजातली ही विषमता नाहीशी करावी लागेल। त्यासाठी समाजाला शिक्षणाचं द्वार आपल्याला सगळ्यांना ओपन करावं लागेल। आज भारतामध्ये काही टक्के लोक शिक्षण घेत आहेत, बाकीच्यांना शिक्षण मिळत नाहीये। जे घेत आहेत ते विकत घेत आहेत, आणि त्याच्यामुळे जोपर्यंत शैक्षणिक साक्षरता आपल्यामध्ये येणार नाही, तोपर्यंत हे असे गुन्हे थांबणार नाहीत। आणि म्हणून मी समाजाला, आज जो समाज कम्फर्ट झोन मध्ये गेलेला आहे, त्या कम्फर्ट झोन मध्ये गेलेल्या समाजाला आवाहन करतो की तुम्ही या कम्फर्ट झोन मधनं बाहेर या। आज तुमच्या मुलावरती, तुमच्या मुलीवरती, तुमच्या घरातल्या महिलेवरती कुठला अत्याचार घडला नाही, याचा अर्थ असा नाही की तो उद्या तुमच्यावरती घडणार नाही। अरे आज जे जात्यात, आज जे सुप्यात आहेत ते उद्या जात्यात येणार आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही लोकसंघर्ष पक्षाने, ही काय फक्त स्वारगेटच्या घटनेची निषेध सभा नाहीये, ज्या ज्या वेळेस
महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत आहेत त्या प्रत्येक गोष्टीच्या निषेधासाठी ही सभा आहे। ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये विनाकारण या करदात्याला टॅक्स पेअरला गुन्ह्याला सामोरं जावं लागतंय त्याची देखील ही निषेधाची सभा आहे। आता 10 दिवसापूर्वी कोथरूडच्या भागामध्ये एका सराईत गुन्हेगारांनी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला मारहाण केली, जबर मारहाण केली। अहो कुठं नेऊन ठेवलंय तुम्ही माझं पुणे? या पुण्यामध्ये मी जन्मलो वाढलो, या इथे कॉलेजला होतो FC रोडला, अतिशय सुंदर असलेलं पुणे आज तुम्ही गुन्हेगार बनवून टाकलेलं आहे। इथे कोणाला तुम्ही विचारा की तुला शिक्षण घ्यायचंय का? नाही म्हणतो मला भाईकडे जायचंय, भाईच्या चौकात जाऊन बसतो। अहो मग का नाही गुन्हेगार आणि बलात्कार तयार होणार? त्यामुळे या पहिलं तर राज्य सरकारचं आणि हे जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांचा मी पहिला निषेध करतो। यांच्याकडे कुठलीही समस्या घेऊन जा, यांच्याकडे उत्तर तयार असतं। यांचे पागल बच्चे, यांचे चाटणारे लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतात। तो कोण योगेश कदम म्हणतो कन्सेन्शुअल सेक्स होता। अरे कन्सेन्शुअल सेक्स होता ना, मग गुन्हा का दाखल झाला? का तो आरोपी लपून बसला? कुठे बसला? उसाच्या शेतामध्ये। काय सांगतो तो आरोपी पकडल्यानंतर? म्हणतो मी 2 दिवस फक्त ऊस खाल्ला आणि मला ताण लागली, मला प्यायला पाणी नव्हतं आणि म्हणून मी उसाच्या शेतातून बाहेर आलो। आता हे स्वतः आरोपी सांगतोय आणि इकडे आमचे राज्य गृहमंत्री सांगतायत कन्सेन्शुअल सेक्स होता। अरे असला जरी कन्सेन्शुअल सेक्स तरी काय इथं गुन्हेगारांना तुम्ही वाऱ्यावरती सोडलंय का? जो आरोपी तुम्ही पकडलाय तो ऑलरेडी आधी 4-5 गुन्ह्यांमध्ये अटक होता, तो बेलवरती बाहेर होता। मग कसं काय इथं लोक बेलवरती बाहेर येत आहेत? का नाही तुमचे कायदे सक्षम आहेत? पहिले कायदे सक्षम करा, त्याची अंमलबजावणी सक्षम करा। भारतामध्ये काय कायदे नाही आहेत का? अरे मित्रांनो, वकील म्हणून सांगतो भारतामध्ये खूप चांगले कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी करायची नाहीये। का नाही करायची अंमलबजावणी? तर त्यात आता जी असलेली भारतातली आणि महाराष्ट्रातली सरकार आहेत ही सगळ्यात मोठी गुन्हेगार आहेत। स्वतःच्या कार्यकर्त्याला, स्वतःच्या सदस्याला, स्वतःच्या चाटणाऱ्याला वाचवण्यासाठी यांना कायद्याची चांगली अंमलबजावणी नाही करायची, यांना न्यायालय सक्षम नाही करायची। व्यवस्थेचा असलेल्या घाणेरड्या व्यवस्थेचा सर्वोच्च गैरवापर यांना करायचा आहे आणि म्हणून हे गुन्हेगार असे मोकाट सुटलेले आहेत। पण हे गुन्हेगारांना आम्ही असं मोकाट सुटू देणार नाही। आम्ही वेळोवेळी वेळ प्रसंगी रस्त्यावरती झोपायला लागलं तरी चालेल, पण आम्ही हे अजिबात सहन करणार नाही आणि इथून पुढे जो कोणी असलं कृत्य करेल त्याचा चौरंग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय महाराष्ट्र, जय हिंद। आहेत सौ विद्या होडे, ज्या सामाजिक कार्यामध्ये आहेत, त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी माईक देतो। जय महाराष्ट्र। मॅडम जय महाराष्ट्र। काल 2 दिवसापूर्वी जी स्वारगेट इथे दुर्घटना घडलेली होती त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि एकूणच पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पुणे हे सुरक्षित शहर आहे, म्हणून जो पुण्याचा एक वारसा, एक सांस्कृतिक जपणूक होती त्याला कुठेतरी तडा जात आहे हे आपल्या सगळ्यांच्याच निदर्शनास येत आहेत। आज या सुरक्षित पुण्यामध्ये, या विद्येच्या माहेरघरामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातून तसेच देश विदेशातून सुद्धा अनेक जण शिक्षणासाठी येत असतात, नोकरी व्यवसायासाठी येत असतात आणि असं असताना जर या पुण्यामध्ये गळ्यातील चेन ओढणं असेल, कोयता गँग असेल, MPSC UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारा हल्ला असेल आणि स्वारगेट सारख्या मध्यवर्ती ठिकाणी झालेला त्या दिवशीचा अत्यंत निंदनीय असा प्रकार असेल, हे जर सगळं पाहिलं तर असा प्रश्न पडतो की हे पुणे सुरक्षित आहे का? बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा फक्त देत आहेत, पण खऱ्या अर्थाने हे महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे। आज मीही एक महिला आहे, माझ्याही पोटी एक मुलगी आहे, मलाही वारंवार काळजी वाटते जेव्हा ती बाहेर जाते। मग असं असताना या मुलीबाळींच्या सुरक्षिततेचा विषय नक्की कोण घेणार आहे? कारण सरकार हे फक्त झोपलेलं आहे, त्यांनी झोपेचा सोंग घेतलेला आहे।
कारण आपल्याच आमदाराच्या माणसाला वाचवण्यासाठी असेल, आपल्याच कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी असेल, गृहमंत्री असतील, परिवहन मंत्री असतील, गृहराज्यमंत्री असतील, हे त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. बलात्कार झाला त्यावेळेस मुलीने आरडाओरडा केला नाही हे म्हणणं, पण स्वारगेट सारखा एसटी डेपो सुरक्षित नाही त्याची जबाबदारी घेण्याची नैतिकता सरकार दाखवणार आहे का? स्वारगेटच्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या मागच्या बाजूला ज्या एसटी थांबलेल्या होत्या, ज्या मोडकळीच्या अवस्थेमध्ये होता, त्यामध्ये नक्की काय चालतं हा प्रकार आपण पाहिलाय का? ती नैतिक जबाबदारी कोणाची आहे? त्या मुलीने आरडाओरडा केला नाही किंवा त्यामागे काय कारण आहे, पण म्हणजे एकूणच स्वारगेटचा जो एसटी डेपो आहे तो सुरक्षित आहे का? बाथरूम मध्ये किंवा जी सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत त्या स्वच्छतागृहामध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर सकाळच्या वेळामध्ये अनेक बाहेरचे जे काही फुटपाथवरचे लोक असतात, स्त्रिया, त्या सुद्धा तिथे भिकारी वगैरे जे कोणी असतं ते सुद्धा तिथं आतमध्ये येत असतात, अंघोळ वगैरे करत असतात आणि अशा वेळेस बाकीचे प्रवासी सुद्धा तिथे जात असतात. त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. याकडं कुठेतरी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. पण मला वाटतं गेंड्याची कातळी ओढलेलं हे प्रशासन जागा झालेलं नाहीये, त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि मला वाटतं लोकसंघर्षातूनच त्यांना आता आपल्याला जागेवर आणायचं आहे. हा लोकसंघर्ष जो उभा केलेला आहे तो लोकसंघर्ष त्या लोकांना जागा करण्यासाठी आहे, कारण सुरक्षितता हा आम्हा महिलांचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. सुरक्षित राहणं, लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही आमचे भाऊ झालात, मग आता सत्तेवर बसल्यानंतर या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा वाटत नाही का? का सत्तेची खुर्ची मिळाली, तुम्हाला मंत्रिपद मिळाली म्हणजे आता बहिणींना विसरायचं? स्वारगेटच्या घटनेमध्ये सुद्धा ताई मी तुला एसटी दाखवतो म्हणून त्या महिलेने विश्वास दाखवला. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेच भाऊ बसलेत, ताई मी तुला उज्ज्वल भविष्य देतो असे म्हणणारे भाऊ आता त्यांच्याच पालकमंत्री पदाच्या तिढ्यासाठी भांडत बसले आहे आणि महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. म्हणून मला एकदा वाटतं, आज प्राध्यापक असतील, वकील असतील, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, राजकारण बाजूला ठेवून समाजकारणासाठी आणि विद्येचे माहेरघर असणाऱ्या या सामाजिक अशा पुण्यासाठी, सांस्कृतिक वारशासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. हा लोकसंघर्ष या सगळ्याला एक पर्याय आहे आणि लोकसंघर्षामधून महिलांची सुरक्षितता असेल, बालकांची सुरक्षितता असेल, वयोवृद्ध नागरिकांची सुरक्षितता असेल, एकूणच चोरी, लुटमार हे जे काही प्रकार घडत आहेत, कोयता गँग सारखे जे प्रकार घडत आहेत, त्या सगळ्यांना कुठेतरी वचक बसवण्यासाठी हा लोकसंघर्षाचा लढा मजबूत होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आता राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. निष्क्रिय गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. निष्क्रिय गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. राज्य सरकारच्या बैलाला हो, राज्य सरकारच्या बैलाला हो, राज्य सरकारच्या बैलाला हो. VIP असो, सेलिब्रिटी असो, गुन्हेगार असो, चौरंग VIP असो, सेलिब्रिटी असो, गुन्हेगार असो, चौरंग VIP असो, सेलिब्रिटी असो, गुन्हेगार असो, चौरंग. अशाच पद्धतीने आज आपण इथे जे काही महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे त्याबाबत उच्च शिक्षित, शिक्षित वर्ग आज इथे एकत्र आला. लोकसंघर्ष हे एक फक्त प्लॅटफॉर्म आहे. ज्यांना ज्यांना या लोकसंघर्षामध्ये सहभागी व्हायचं आहे अशा सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. आमची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, यूट्यूब आहे, तुम्ही तिथं जाऊन सदस्य नोंदणी करू शकता. माझा नंबर इंटरनेटवरती सगळ्यांना उपलब्ध आहे. माझं नाव ॲडव्होकेट योगेश माकणे आहे. तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता. धन्यवाद.